आता आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत की आपल्याला आपल्या व्यवसायाला कोणती योग्य योजना आहे ती ओळखायची आहे. तर मग सगळ्यात पहिलं याच्यात आपल्याला जाणून घ्यायचं असेल की आपल्याला कोणती योजना घ्यायची आहे, तर त्याच्यात आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल माहिती असणं किंवा आपला व्यवसाय कोणत्या स्टेजला आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. स्टेज पहिली कोणती आहे की तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे. तर मग त्याच्यामध्ये काय काय पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला कॅपिटल सबसिडी किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट स्कीम्स काय काय आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एलिजिबिलिटी चेक करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग सपोर्ट मिळणार आहे की नाही हे व्यवसायाच्या सुरुवातीला तुम्हाला त्या योजनामधून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा आता स्टेज 2ला आलेत, म्हणजे तुमचा व्यवसाय एक्झिस्टिंग आहे पण तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, तर अशा स्टेजमध्ये काय करायचं, तुम्हाला एक तर मशिनरी सबसिडीची आवश्यकता आहे किंवा वर्किंग कॅपिटल पाहिजे किंवा त्याच्याशी रिलेटेड स्कीम्स पाहिजेत किंवा इंडस्ट्रियल डिपार्टमेंटचा सपोर्ट पाहिजे. ह्याच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी असणं खूप आवश्यक आहे. स्टेज 3री आहे, तर त्याच्यामध्ये काय, विविध व्यवसाय करणे. आता काय आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स टाकायचे आहेत किंवा प्रोसेसिंग युनिट्स टाकायचे आहेत किंवा एक्सपोर्ट युनिट्स टाकायचे आहेत किंवा क्लस्टर स्कीमसाठी अप्लाय करायचं, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. सहसा योजनांबद्दल माहिती आपल्याला जरी झाली तरी आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत याच्यात ओळखण्यामध्ये खूप व्यावसायिक चुका करतात आणि ह्या चुकाच तुम्हाला तुमच्या व्यवसायाला योग्य योजनेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. तर ही क्लॅरिटी पहिल्या दिवसापासून असली पाहिजे की मला काय काय हवं आहे, मला ह्या योजनेतून मला काय लाभ घेता येतील, हा तुमचा व्हाय खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणत्या स्टेजसाठी कोणती योजना ॲप्लिकेबल आहे हे आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमधून बघणार आहोत. तर मग आपले जे काही पुढचे व्हिडिओज येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ट्यून इन राहायचं आहे आणि पुढचे व्हिडिओज नक्की पाहायचे आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला एक योजनेचे विविध भाग समजून सांगितले जातील. ही योजना कोणासाठी आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याची लिमिट्स किती आहेत, फायनान्शियल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील. तर ह्या योजना पाहायला विसरू नका. धन्यवाद.